संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः। पहिले वंदन गजाननास, करुणी प्रार्थना हीच तयास, ठेव वरदहस्त माथ्यास, कवितो शक्ती लेखनास, माते मजला लाभू दे। तिसरे वंदन सद्गुरुनाथा, तुम्ही पाठीस उभे असता, मी का करावी ती चिंता। दुसरे दिवशीचा पारायण क्रम, चला वर्णितो तुम्हा उत्तम, तुम्ही श्रवणास सादर परम, होऊनी बसा तत्पर। कथा 10व्या अध्यायाची, भक्तवल्लभेश ब्राह्मणाची, सद्गुरूच्या कृपा प्रसादाची, संकटी रक्षी जो भक्ता। वल्लभेश शुद्ध सात्विक, व्यापार करी प्रामाणिक, देवदेवतांचा पूजक, आणि यात्रा प्रिय जो। पंढरपूर कधी त्र्यंबकेश्वर, कधी पाहितो गाणगापूर, गावाजवळ कुरवपूर, जाय श्रीपाद दर्शना। श्रीपाद वल्लभांचे घेता दर्शन, हर्षित होई तयाचे मन, अष्टभाव येती दाटून, खाली लुटांगण श्रीचरणी। म्हणे गुरुराया मम मानसी, सहस्र भोजन घालण्याची, इच्छा पुरवावी दासाची, कृपावंत होऊन या। सद्गुरूचा मिळता होकार, हर्ष ब्राह्मणा झाला अपार, करू लागला तो व्यापार, अधिक लक्ष घालुनी। निष्ठा ठेवून श्रीपाद चरणी, व्यापार उत्तम केला त्यांनी, आणि मोठे धन साठवूनी, जाऊ म्हणे कुरवपुरा। गाठी घेऊन बहुत धन, वल्लभेश निघे यात्रे लागून, म्हणे साक्षी ठेवून भगवान, सहस्त्र भोजन घालूया। कुरवपुरीच्या त्या मार्गावर, यात्रे करू भेटले त्यासी चार, त्यांचे संगती जाता वाटेवर, विश्रमास थांबला। ते चौघे नवते यात्रे करू, ते तर दांभिक चोर लुटेरू, त्यांनी घात करून सत्वरू, द्रव्य घेतले चोरूनी। वरी मारिले त्या भक्तासी, तो आठवी श्रीपादासी, सत्वर धावले त्या समयासी, करुणा येऊन भक्ताची। धाव पावरे सद्गुरुराया, मी पडलो घोर संकटिया, सहस्र भोजन घालवया, येतो होतो तव जवळी। हाय परी दैवे घात, मज टकविले या मनात, इच्छा पूर्ण राहील मनात, रक्षी भक्त वत्सला। ऐकोन भक्ताची करुणा वचने, दया उपजली श्रीमने, आले ते तन लगता क्षणे, भक्त कैवारी सद्गुरु। त्रिशूल घेऊन या हाती, उभे राहिले तस्करांपुढती, भस्मांकित तनु गोमटी, सिद्ध भक्त रक्षणा। ज्या तस्करे वल्लभेशा मारिले, तयासी ते ताडिते झाले, अपराध्यास शासन केले, अभय शरणागतास। त्या तस्करामधील एक, मणी त्याच्या जागे विवेक, तो शरणागत होऊन क्षणिक, तरी श्रीपाद चरणांसी। उठविले वल्लभेश ब्राह्मणा, सुखविले देऊनी दर्शना, म्हणती येऊनी मम स्थाना, इच्छित कार्य करावी। वल्लभेश सानंदला मनी, पुढे येऊन गुरुस्थानी, भावपूजा नैवेद्य करुणी, घातली सहस्र भोजना। गुरुकृपे होता इच्छापूर्ती, सानंदला तो चित्ती, म्हणे दया घना मजवरती, अशीच कृपा राहू दे। पुरविली भक्त मनोकामना, केले धावनी भक्त रक्षणा, दत्त कैवारी सखा जाणा, दाविल्या खुना भक्तासी। निष्ठा ठेवून सद्गुरुवरती, भार आपुला पदी वाहती, त्यांच्या संकट रक्षणाती, धावी गुरु माऊली। कथा 11व्या अध्यायाची, श्रींच्या नव अवताराची, नरहरी रूपेण जन्माची, आहे बहुत रसाळती। मागे कोणा एका स्त्रीप्रत, पुत्र व्हावया ज्ञानवंत, सांगितले जे शनी प्रदोष व्रत, ते ती आचरे श्रद्धेने। मृत्यू पावता पुढील जन्मात,
जन्म पावली करंज नगरात, एका सुशील ब्राह्मण कुळात, नाम अंबा पावली. कन्या ती सुशील सुंदर, शुद्ध सात्विक पवित्र पार, पूर्वजन्मीचे ते भाग्य थोर, लाभला पती शिवभक्त. शिवभक्त माधव नामे कोणी, वर योजिला तिला बहुनी, कन्यादान ते त्यास अर्पुनी, पिता झाला कृतार्थ. अंबिका माधव विप्र दंपती, सुखे संसारी ते नांदती, अंबिके उदरी नृसिंहमूर्ती, मनुष्य देही जन्मले. बाळ सुकुमार जन्मा आले, सुंदर जावळ सुकुमार डोळे, माय पित्यांनी ऐसे ठेवले, नाम नरहरी बाळाचे. जन्मताच त्या बालकाने, केले ओंकाराचे उच्चारण, ते ऐकून सकल जन, झाली चकित आश्चर्ये. लोक म्हणती हा असेल कोणी, ईश्वरी अवतार म्हणूनी, ऐसी त्याची अद्भुत करणी, जन्मताच नवलाई. बाळ मोठे भाग्यवंत, ज्योतिषी त्याचे भविष्य सांगत, अध्यात्म अधिकारी हा श्रेष्ठ, तारील जड जीवासी. नरहरी हळूहळू वाढू लागला, परी शब्द एकही न बोलला, धरिले तेने मौन व्रताला, केल्या लीला अनेक. जेव्हा बाळ नरहरी जन्मला, तेव्हा मातेचा पाहणा अडला, बाळाने हात लावला स्तनाला, अमृतधारा पाझरल्या. ऐसेच एकदा असता खेळत, लोहदंड घेऊन या हातात, काय नरहरी केली मात, दंड झाला सोन्याचा. विधियुक्त करता मोजी बंधन, भिक्षा मागे मातेकडून, चतुर्वेदांचे करी उच्चारण, बाळ नरहरी ते दवा. विस्मय पावले अवघे जन, माता पिता ह्याची धन्य, हा अवतार दैवीच जाण, ऐसे लोक बोलती. माता अंबिका मनी तोषली, ज्ञानवंत पुत्रास ती पावली, प्रदोष व्रताची भाग्यवेली, भारली तिचे जीवनी. वंदन करोनी माय पित्यास, पुत्र मागतसे अनुज्ञेस, जाईन आता तीर्थाटनास, जीवन कार्या लक्षणी. ऐकोनी नरहरीचे वचन, मातेस होतेस गतस्मरण, यतीने केले होते कथन, या पुढील घटनेचे. सांगितले होते तिजला, तव बाळ न राहिला घराला, तू अडवू नको तयाला, त्याचे कार्य वेगळे. ती वेळ येता पुढती, माता पिता रुदन करीती, आमचे संगोपन म्हणती, कोण करील रे बाळा. तव तो काय म्हणे मातेसी, कन्या पुत्र होतील तुझसी, भाग्यवंत ते तुम्हासी, अति आदरे जपतील. 1 वर्षाचा नेम केला, नरहरी स्वगृही राहिला, 2 पुत्रे झाले मातेला, वचन सत्यता ती पटली. पुनरपी लक्षणी जीवित कार्य, घरामधुनी काढती झाले पाय, धन्य धन्य ती म्हणे माय, वंदी चरण बाळाचे. निरोप घेऊन माय पित्याचा, मार्ग धरिला वाराणसीचा, हेतू विश्वेश्वर दर्शनाचा, 12 ती कथा. श्री गुरु नरहरी रूपात, आले काशी नगरात, स्नान करिता पवित्र जलात, घेते दर्शन हराचे. नित्य गंगा स्नान करावे, काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, तिरीच अनुष्ठान आचरावे, ऐसा दिनक्रम चालला. त्या पवित्र तीर्थक्षेत्री, भेटले तया कृष्ण सरस्वती, संन्यास दीक्षा नरहरी प्रती, देऊन केला वेदांती. नरहरी तोच नरसिंह सरस्वती, संन्यास दीक्षा घेऊन जगती, लोकोद्धाराच्या कार्याप्रती, निघता झाला तेथुनी. गूढ ज्ञान ते वेदामधील, सांगे नरहरी लोकांसकल, अनेक शिष्यांस ज्ञान सुमंगल, देती नरसिंह सरस्वती. नरहरी तेच नरसिंह सरस्वती, मार्ग क्रमती पुढत पुढती, गया मथुरा अयोध्ये प्रती,
आले भगवंत दर्शना. उत्तर भारती करुण यात्रा, येथे झाले दक्षिण क्षेत्रा. दर्शन देऊनी माता पिता, बंधू भगिनी तोषविली. बाळास पाहून यतिवेशात, सानंदले मातेचे चित्त. ते म्हणे मी भाग्यवंत, ठरले गुरु प्रसादे. त्यांच्या संगतीत काही दिवस, नृसिंह सरस्वती राहती घरास. सांगती भगिनी रत्नावलीस, पुढील भविष्य आधीच. म्हणती आता पुढील भेट, होईल आपुली गाणगापुरात. करोनी तुझसी रोगमुक्त, उद्धार करू ते धवा. देऊनी असे अभिवचन, पुनरपी करण्या तीर्थाटन. नृसिंह सरस्वती करीत भ्रमण, पडले घराबाहेर. फिरता फिरता नृसिंह स्वारी, आले गोदावरीचे तीरी. मंजरिका नामे गावांतरी, करिता प्रवास आपुला. अध्याय 13 सांगे कथा. श्री गुरु नित्य स्नानासी येता, पाहती एक विपरा त्यागिता. देह आपुला जलांत, नामतयाचे माधवारण्य. तो पिढीला पोटदुखीने, अन्न पाणी सोडिले त्याने. हरले उपाय अनेक, नकोसे जाहले आता जिणे. त्रासला अतीव दुःखाने, करण्या देहार्पण निश्चयाने. आला होता नदी तीरी, पाहता श्री नरसिंह सरस्वती. उभी जी का कारुण्यमूर्ती, पायी तयाचे घालून मिठी. म्हणे सोडवा दयाघना, पोटशुळाने जीव पिढीला. अन्नपाणी गोड लागेना, अर्थ न उरला जिन्याला. मरण त्याहुनी ते बरी, तोच तेथे नदी काठी. सायनदेव आला दर्शनासाठी, सद्गुरु तया आज्ञा देती. द्यावे भोजन या विप्रा. माधवारण्य तव काय बोले, आहे स्वामी अन्य त्यागिले. पोटशुळाने बहु ग्रासले, आहे देह माझिया. तव सायनदेव करी विनवणी, स्वामी आपणही यावे भोजनी. तेने हर्ष होई माझे मनी, होईल तो गुरुराया. मान्य करुणी विनंतीस, नरसिंह आले माध्यान्नीस. घेऊन संगे माधवारण्यास, भोजनास तया घरी. पंचपक्वाने भरुनी ताट, ठेवल ते विप्री पुढ्यात. भीती परी तया पोटात, होती पोटशुळाची. हात न लावी तो अन्नास, श्री गुरु म्हणती ठेव विश्वास. आनंदे करी रे भोजनास, नको शंका धरू मनी. अन्नासवे थोडी विभूती, सेवू जाता श्रद्धेपोटी. व्याधी पळाली विप्राची ती, सुखी जीवनी झाला. ऐसी ही किमया सद्गुरूंची, चिंता वाहती निज भक्तांची. पुरविती इच्छा भक्तमनीची, करीती व्याधी निवारणा. पोटशुळाची सरली व्याधी, भक्त धरीते चरण आधी. तुझी कृपा व्हावी दयानिधी, जन्म मरण चुकवावे. सिद्ध सांगती नामधारका प्रती, सद्गुरु कृपा होय ज्यावरती. त्याचे दोष आपदा हरती, होय व्याधी निवारण. व्याधी मुक्त विप्र झाला, सायनदेवही मनी हर्षला. म्हणे भाग्य आले घराला, आता न सोडीन पदाला. सायनदेव तो शरणागत, सद्गुरुवरी विश्वास ठेवत. करीत असता प्रपंच परमार्थ, संकट आले त्यावरी. निजभक्ताचे संरक्षण, सद्गुरु करती येती धावून. ती कथा केली कथन, आहे 14वे अध्यायी. सदाचार संपन्न ब्राह्मण, सायनदेव तो चालवी उदरभरण. सेवाचा करी ती करुण, एका यवन राजाचे. यवन राजा तो अति क्रूर, जरा चुकता धरी धारेवर. तोंड सुख घेई अपार, भीती सेवका वाटसे. ऐसी ही भीतीची नोकरी, न करावी तरी यावरी. भाकरी न पडता उदरी, कैसा चाले संसार. सायनदेवाचे हेच मनी, असे भयते जाणुनी. सद्गुरु आज्ञा देती जाऊनी, भेटून यावे राजास. विश्वास असेल माझे वरती, तरीच जाई तू भेटीसाठी. तुझ रक्षीन पुढती पाठी, व्हावे निर्भय निशंक.
लागुनी सद्गुरु पदासी सायंदेव जाई भेटीसी, तो क्रोधित राया होय मानसी पाहता तया सन्मुखी. राया तो अति क्रोधित झाला, खंडका केला सेवेला, न सेविता कोण पोटाला, देईन तुम्हा मोफत. राजा आज्ञेचा अनादर, सेवा नो करिता अंतर, करिता कोण कामावर, ठेवील तुम्हा लागुनी. क्रोधे राये उगारिता शस्त्र, भयभीत झाला तो चित्तात, आठविली नरसिंह सरस्वती मूर्त, सायंदेवे मनोमनी. तब काय घडे अकस्मात, तीव्र वेदना उठली छातीत, राया झाला गलित गात्र, शस्त्र गळाले हातीचे. कालांतरे शमली वेदना, विचार राया करी मना, मी वध गेलो एका ब्राह्मणा, निरपराध प्राणिया. मग तो राया काय करी, सायंदेवाचे पाय धरी, माफी मागून आणिकवरी, करी उचित सन्मान. वस्त्रे अलंकार भूषण, सायंदेवास ते सर्व देऊन, करी तयाची बोळवण, अति आदरे तो नृपती. वेगे दावनी आला घरास, धरे सद्गुरु चरण खास, म्हणे स्वामी आज आम्हास, वाचविले मला तुम्हीच. आता न सोडिन हे चरण, वाहिन चरणी तन मन धन, तुमची अविरत सेवा करीन, सायंदेव तो म्हणतसे. तव सद्गुरु त्या समजाविती, सुखे करी प्रपंच रहाटी, प्रपंचानिक परमार्थी, चित्त ठेवी सावध. मानस पूजन आणि चिंतन, हेच आमुचे नित्य पूजन, स्मरण पूजा श्रेष्ठ जान, प्रापंचिकास संसारी. अनंते ठेविले तैसेची राहावे, चित्ती मात्र समाधान राखावे, दुःखी कष्टी न व्हावे, प्रतीक्षा उचित समयाची. पुढे आपली होईल भेट, कष्टी न व्हावे तुवा मनात, आम्ही जाऊ पुढील कार्याप्रत, मार्ग आमुचा लक्षुनी. सायंदेवास ऐसे उपदेशन, नरसिंह सरस्वती करण्या भ्रमण, निगते झाले तेथून सवे शिष्य घेऊनी. 15वे अध्यायी श्री गुरुचरित्रे. तीर्थक्षेत्र महिमा सांगती, सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती आणि प्रवास प्रयोजन. हेतू असे त्या प्रवासाचा, नाना प्रदेश पाहण्याचा आणि संतमंत भेटीचा, लोकहिता कारणे. करिता प्रवास पर्यटन, संगतीत येती अनेक जन, गुरुकृपे जाते उद्धरून, होई कल्याण सकलांचे. लोका करावे मार्गदर्शन, सत्य असत्य दावी खुण, स्वधर्म आणि सदाचरण, शिकवित जावे पुढे पुढे. ऐसा करीत करीत प्रवास, सद्गुरु आले वैजनाथ क्षेत्रास, मुक्काम करून त्या गावास, केली लोक जागृती. साधून राही एके ठाई, तो लक्षण दिशा दाही, पुढे पुढे जातच राही, राही न एके ठायास. तैसे सद्गुरु आपले शिष्यास, सांगती जावे तीर्थास, आम्ही जाऊ श्रीशैल्यास, तुम्ही करावी ती यात्रा. तव शिष्य करती विनवणी, तीर्थ महात्म्य आम्हा सांगोनी, महत्व त्याचे द्यावे पटवूनी, कृपावंत गुरुराया. मनुजे करावे नित्य तीर्थाटन, पवित्र गंगेचे करावे स्नान, देवदेवता घ्यावे दर्शन, निवास करावा तीर्थात. तीर्थक्षेत्रांची भूमी पवित्र, तेथील वायू ही सुगंधित, थोर साधू संत महंत, भेटती जीवा तेथेच. तीर्थी वाहती पुण्य सरिता, श्रद्धे तेथे स्नान करिता, हर गंगे डुबी मारता, देहासवे मनशुद्धी. पुण्यभूमीचा होता स्पर्श, पापमनीचे पावे नाश, राम नाम येई मुखास, होई उद्धरण जीवांचे. अंतर्बाह्य करण्या शुद्धी, तीर्थे करावित ती आदी, संत दर्शने तुटे उपाधी, भवबंध जीवाचे. काशीत भेटे विश्वनाथ, गये माझी विष्णू राहात,
गोकुळ वृंदावनी कृष्णनाथ, अयोध्येत भेटे श्रीराम. गंगा यमुना सरस्वती, प्रयाग क्षेत्री संगम ख्याती. तेथ स्नान घडता मुक्ती, लाभ प्राणी मात्रास. क्षेत्री देव देवता भेटती, त्यांची गाता गाथा पोती. पुण्य पदरा लाभे गोमटे, शिदोरी मोक्ष मार्गाची. तीर्थक्षेत्रात निवास करावा, दान धर्म तो आचरावा. स्वधर्मे देव जोडून घ्यावा, जन्म सार्थका करणे. शुद्ध करावे तन आणि मन, नित्य करावे प्रभू स्मरण. नाम नौका करी उद्धरण, कलियुगी जीवांचे. देहशुद्धी मनशुद्धी, दूर करावी प्रपंच उपाधी. तीर्थयात्रा करुणी आधी, पदरी पुण्य बांधावे. तीर्थक्षेत्र महिमा सांगून, श्री गुरु निगते झाले तेथून. शिष्यही गुरु आज्ञा घेऊन, निगती पुढील प्रवासा कारणे. कथा ती श्री गुरुचरित्रात आहे 16व्या अध्यायात. जिथे श्री गुरु महत्व सांगत, कैसी करावी गुरुसेवा. तीर्थयात्रेस शिष्य जाती, सद्गुरु आले शैल्य पर्वती. स्वामी श्री नरसिंह सरस्वती, करण्या तप साधना. तो विप्र साधक आला तेथ, लागुनी स्वामी चरणाप्रत. म्हणे स्वामी कृपावंत, व्हावे आता मजवरी. तेव्हा समजावणी तयास, गुरु सांगती सेवा व्रतास. सेवा न करी तरी जीवास, गुरुकृपा न लाभे. निष्ठा ठेवून गुरु करावा, भाव आपला दृढ असावा. करावी अखंड गुरुसेवा, तरीच होय लाभतो. कशी करावी गुरुसेवा, गुरु शब्द कसा झेलावा. गुरु कारणी देह जिजवावा, कैसा ते सद्गुरु सांगती. धौम्य ऋषींचे शिष्य 3, अरुणी वेद उपमन्यू जान. कैसा सद्गुरूची सेवा करून, झाले धन्य ते ऐका. शिष्ये गुरुगृही राहावे, सेवाश्रम ते सुखे सोसावे. कार्य पूर्ण करुणी तोषवावे, अंतःकरण सेवेन. पहावया अरुणीची भक्ती, धौम्य ऋषी आज्ञा देती. पिकवोनी धान्य राखी शेती, कुशलपणे तू बाळा. तेने अपार करुणी कष्ट, धान्य पिकवले शेतात. परी एके दिनी झाला घात, पर्जन्य राया तो केला. विजा वादळाचे सहित, पाऊस पडला तो अपरिमित. बांध फुटोनी पाणी शेतात, अमाप शिरू लागले. तेव्हा विजा वादळात, अरुणी धावला शेतात. पाहता फुटला बांध तेथ, देह आडवा घातला. रात्रभरी त्या पाणी चिखलात, अरुणी पडूनी राहिला तेथ. अडवून त्याचे पाण्याचा लोट, रक्षण केले शेतीचे. गुरु शब्दासाठी समर्पण, हीच असे गोष्टीची खूण. गुरुने त्याचे कौतुक करून, केला ज्ञानवंत तो. दुसरा शिष्य वेद तयास, ऋषी सांगती राख शेतास. पिकले धान्य आणि ह्रास, उचित काळी सर्व ते. तेनेही कष्ट बहु केले, शेतीत उत्तम धान्य पिकले. राखणी कापणी मळणी केले, भरले धान्य पोत्यात. एक गाडा एक रेडा दिला, आज्ञा दिली वेद शिष्याला. धान्य पोती आश्रमाला, घेऊन या एवा. तेने भरला अवघा गाडा, एकीकडे तो जुंपिला रेडा. दुसरीकडे स्वये बापुडा, जुंपोनी घेई आपणास. अति कष्टे तो गाढा ओढुनी, आणता आश्रमी पाहुनी. संतुष्ट झाले धौम्य मुनी, पाहुन या गुरुसेवा. उपमन्यू नामे शिष्य तृतीय, तया सद्गुरु देती कार्य. आश्रमींची गायी गुरे घेऊन जाय, चरावयास रानात. गायी गुरी घेऊन रानात, तो घेऊन जाय तेथ. भूक लागता दुग्ध उच्छिष्ट, प्राशन करी धेनुचे. धौम्य ऋषी सांगती तयास, न करावे दुग्धपानास. मती हानी होईल आज्ञेस, कदापि न उल्लंघी. तेने गुरु आज्ञा वंद्य मानुनी,
सेवा खंडती करुणी, पाही एके झाडातुनी, गळत होते दुग्ध ते. तयाने ते केले प्राशन, हात लागला डोळा अन, दृष्टी तयाची गेली निघून, पडला एके आडात. उशीर लागला परतण्यास, म्हणून गुरु जाती रानास, शोधू लागले शिष्यास, ध्वनी ऐकला आडातुनी. त्या शिष्यास बाहेर काढला, प्रकार काय झाला कळला, कृपा हस्त स्पर्श दृष्टीला, करिता दृष्टी लाभला. नामधारका या कथेतून सिद्ध बोधिती सेवा महिमान, जे आचरिता महान, लाभ गुरु कृपेचा. ऐशा या कथा सांगुनी, विप्र केला तोची ज्ञानी, गुरु सेवेस्तव दिला परतोणी, ही ऐसी आहे गुरुसेवा. जो करी तसे सेवाचा करी, कृपा सद्गुरु करी त्यावरी, गुरु हाच जीवनी तारी, उद्धारक तो जीवांचा. सप्तादशाध्यायी आले कथन, करवीर क्षेत्रीचा विप्रजान, तो जगी वर्ते आचारहीन, मूर्खमती अज्ञानी. लोक करीती निंदा त्याची, स्तुती वर्णती ज्ञानाची, उपमा तया सुकुराची, देती उपहास करोनी. तो दुःखी कष्टी जाहरा, वैराग्य आले त्याचे मनाला, भिल्लवडी ग्रामीच्या मंदिरी राहिला, पूजिली तेने भगवती. म्हणे माते अंबे भगवती, देई मजला ज्ञान सुमती, जेने जनी लाभेल कीर्ती, खरा विप्र म्हणूनी. 3 दिवस राहुनी उपवासी, जीवा छेदुन वाही देवीसी, अंबा स्वप्न दृष्टांतासी, देती झाली तयास. अंबेने त्याला दिला आदेश, तुझा कृष्णा पश्चिम तिरास, तेथ औदुंबरी तळी निवास, करुण आहेत श्री स्वामी. कृष्णा तिरी ते दत्त अवतारी, नृसिंह सरस्वती साक्षात्कारी, तयाचे चरण तू धरी, माग ज्ञान वरदान. देवी आज्ञा वंद्य मागणी, विप्रपुत्र आला तो तत्क्षणी, श्री गुरुमूर्ती ते पाहुणी, धरी सत्वर चरणास. कृपावंत झाली गुरुमाऊली, वरदहस्त ठेविला तो भाळी, ज्ञान जागता अज्ञान काजळी, गेली फिटोणी क्षणात. विपू जाहला ज्ञानवंत, जनी प्रतिष्ठा मिळाली परत, सरस्वती सहजिव्हा प्राप्त झाली, गुरुप्रसादी. 18व्या अध्यायी आले कथन, अमरापूर गावीचा एक ब्राह्मण, स्वधर्मे करीत असता वर्तन, नांदी सुखे समाधानी. सहजे एके दिवशी भिक्षेशी, सद्गुरु आले त्याचे सदनासी, विप्र स्त्री म्हणे भोजनासी, स्वीकारावे गुरुराया. देऊनी स्वामीस तेथे आसन, त्वरे घेवडा आणला तोडून, शेंगा शिजवून भाकरी छान, भोजन पात्र वाढले. भोजन सरता झाले संतुष्ट, सद्गुरु आशीर्वाद दाम्पत्या देत, जाता जाता वेल तोडत, विप्रांगणीच्या घेवड्याचा. पाहुनिया ती तैसी कृती, उभयता झाले अति कष्टी, बोध आपल्या प्रारब्धा लाविती, म्हणती काय करावे. वेळ प्रसंगी तोचा आधार, होता भाकरीचा साथीदार, शेंगवेलाची चवदार, भाजी भाकरी ती गोड. असो काय आता उपयोग, म्हणून मुळा सहित उपटता, कनक कुंभ तो आला हाता, अद्भुत लीला श्री गुरुची. नर नाही हा योगेश्वर, का कोणी ईश्वरी अवतार, दीनभक्त भाविका आधार, भेटला दैन्यहर आज. उभये धरले श्री गुरुचरण, झाला प्रकार केला कथन, हर्षित होऊनी म्हणती सुखान, आता संसार करावा. मात्र एक दक्षता घ्यावी, ही गोष्ट गुप्त ठेवावी, जनी वार्ता न वदवावी, हा तर सेवा प्रसाद. ही कथा 18व्या अध्यायाची, महती सांगेती सद्गुरूची, चिंतामणी तो चिंता भक्तांची, करी दूर क्षणात. श्री गुरुचरित्र अध्याय 19. नृसिंह सरस्वती अमरापुरास, करोनी असता निवास, औदुंबर वृक्षा तळास. श्री गुरु करती गुप्त निवास, जाती न कधी ग्रामाभिक्षेस,
लोका वाटे आश्चर्य खास, कैसा चाले चरितार्थ. सिद्धाचेही संवर्धन 64 योगिती करती येऊन, नित्य चालतो ऐसाच जाण, नेम गुरु पूजनाचा. परमभाग्ये एक ब्राह्मण, पाहू शके हे विपरीत चिन्ह, तयाने घेतले ओळखून, धरिले चरण सद्गुरूचे. अनेक वृक्ष जगी असती, औदुंबरावरी विशेष प्रीती, त्या तरू तळी राहते नित्य गुरुराज ते, हाच वृक्ष का प्रियतयास. ये विषयीचा इतिहास, सिद्ध सांगती नामधारकास, आदरे तो श्रवण करा. प्रल्हादाचे करीते रक्षण, भगवान प्रकटले स्तंभातून, नरसिंह रूप ते घेऊन, हिरण्यकश्यपूस मारावया. ना धरा ना ते आकाश, ना दिवस ना रात्री संधीस, नारायणे मारिले त्यास, विष भरले नखो नखी. दैत्यपोटीचे कालकूट, विष भरले असता नखात, लक्ष्मी घेऊन आली धावत, औदुंबर वृक्षफळी. नखे रोविता त्या फळांत, दाह नखीचा झाला शांत, आशीर्वाद दिला त्या वृक्षाप्रस, कल्पवृक्ष नाम पाविसी. आणि औदुंबर वृक्षाप्रत, निवास करीन तव छायेत, ऐसे वचन दिले ते सत्य, करीती विष्णू भगवान. ऐसा भाग्यवंत तो वृक्ष, तये जवळी विष्णू निवास, पूजिता मनोरथ पूर्वी खास, प्रिय तोची श्री दत्ता. करिता नित्य सद्गुरु सेवा, लाभ ब्राह्मण झाला बरवा, त्रिस्थळी यात्रा घडली त्या जीवा, सद्गुरूंचे संगती. कथा 20:21 आहे वर्णिली श्री गुरुचरित्रात, ऐसी ब्रह्मसंबंध मुक्त, केली विप्र दंपती. नरसोबावाडी पासून दूर, ग्राम शिरोळ थोडे दूर, तेथील विप्र दंपती सुंदर, गंगाधर सुशिला ते. शुद्ध सात्विक त्याचा स्वभाव, अंतरी ईश्वरनिष्ठा भाव, गृहस्थश्रमी एक अभाव, पुत्र एकही ना दीर्घायू. बालके जी का जन्मा आली, अल्पवयी ती मरून गेली, ब्रह्मसंबंध पिढा लागली, गतजन्मीची पाठीस. ज्योतिषाने पत्रिका पाहून, भविष्य तेही केले कथन, सांगे नरसिंह सरस्वतीस शरण, जाता बाध्यात चुकेल. विप्रदंपत्ती वाढीस आली, तेथे पाहिली गुरु माऊली, प्रेमे चरणी मिठी घातली, निवेदन केली सर्व व्यथा. श्री गुरु तेची दयासागर, उपाय सांगती वृक्ष औदुंबर, सेवोनी मिळवा पुण्यथोर, पीडाही ती सरेल. गुरु आज्ञा मान प्रमाण, सेवा करती दोघे जण, पाप जळाले पुण्य वाढून, ब्रह्मसंबंध ही पिढाती सरे. तो ब्रह्मसंबंधही मुक्त झाला, दंपती लागली चरणांप्रत, सद्गुरु प्रसाद फळे देत, मनती होशील पुत्रवती. आशीर्वाद तो श्री दत्तात्रेयांचा, सत्य पुढे झाला त्यांचा, लाभ झाला ही पुत्रांचा, सत्वशील त्या सुशीलेस. ऐसी लोटली वर्षे काही, बाललीला त्या कौतुके पाहे, सुखास त्या पार नाही, तोच घडले विपरीत. पुत्राचे आरोग्य भंग पावले, व्याधी वाढली उपाय थकले, जाऊनी धरली गुरु पावले, आरोग्य लाभा करणी. पुत्रा घेऊन मांडीवर, उभयता स्मरती यतीवर, म्हणती दावा चमत्कार, अशक्य न तुम्हा ते काही. पहाटे दृष्टांत सुशीलेस, दिदला एक ती विशेष, भस्म लावता पुत्र अंगास, आरोग्य त्याचे लाभेल. पहाटेचे ते स्वप्न भले, अवघे सत्यामध्ये उतरले, चरण तीर्थमुखी घातले, व्याधी हरली पुत्राची. ऐसे हे श्री गुरुदया सागर, भक्तासाठी प्रेम पाझर, निष्ठा श्रद्धा ठेवती त्यावर, लाभ अलभ्य भाविका. पारायण नेम दुसऱ्या दिवसाचा, अध्याय नेम ठरला त्याचा, कथा भाग संक्षिप्त स्वरूपे त्याचा, कथिला या अध्यायी. हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र
वाचिता श्रद्धा भक्तियुक्त अरुण म्हणे त्या भक्तांप्रत पठनानंद लाभेल. इति श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा समाप्त.